पुणे टू लडाख ट्रिपचा आज आमचा 8वा दिवस. आम्ही निघालोय जम्मूवरून श्रीनगरला. रस्त्यात सुरुवातीला खूप छोटे छोटे टनेल्स लागले. मग आम्ही शिरलो मुखर्जी टनेलमध्ये. हा टनेल काही संपतच नव्हता, म्हणून आम्ही गुगल सर्च केले. मग आम्हाला कळले की हा भारताचा लॉंगेस्ट टनल आहे. आता पावसाचा जोर वाढला होता आणि धबधबे दिसू लागले होते. आम्ही उंचावर आल्यामुळे वेगवेगळ्या आकाराचे सुंदर असे ढग दिसू लागले. पुढे रस्ता खडखडत वाहणाऱ्या चेनाब नदीच्या बाजूला होता. आम्हाला अमरावती जिल्ह्यातील एक आर्मी जवान भेटले. त्यांनी पुढील कठीण रस्त्याची कल्पना दिली. कारण पुढे होते रामबन, जिथे एप्रिल महिन्यात खूप मोठी लँडस्लाईड झाली होती. त्यामुळे तुटलेला रस्ता अजून दुरुस्त व्हायचा होता. पावसामुळे छोटे छोटे दगड आम्हाला रस्त्यावर पडताना दिसले. जवाहर टनेल क्रॉस करून आम्ही काश्मीरमध्ये पोचलो. थोड्याच वेळात स्नोई माउंटेन दिसायला लागले. ओव्हरटेकिंगच्या गडबडीमुळे समोर एक ॲक्सिडेंट झाला. आम्ही मदत करायला थांबलो. लकीली कोणालाच जास्त लागले नव्हते. श्रीनगरला पोचताच उंच उंच झाडांनंतर डल लेक आम्हाला दिसला. आजचा डल लेक 2 वर्षाआधी बघितल्यापेक्षा खूपच सुंदर दिसत होता. आम्ही जेवायला फिरवले, जेवण केले आणि आमच्या एअरबीएनबीला पोचलो. हे एअरबीएनबी एक स्वतंत्र घर होते. इथे आम्हाला खेळायला एक बगीचा पण होता.